9वी गणित चाचणी क्रमांक 1 दिवस 16वा गुणशेल 15. त्याच्यातला आपण पहिला प्रश्न पाहूया. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. तर आपल्याला पहिला प्रश्न आहे त्याच्यातला, खालीलपैकी डॅश डॅश ही संख्या अपरिमेय आहे. तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत वर्गमुळात 2, वर्गमुळात 4, 3 आणि 0. 0 ही काही तर अपरिमेय संख्या आहेत, 3 ही सुद्धा परिमेय संख्या आहेत आणि वर्गमुळात 4. जर आपण 4 हा 2चा वर्ग आहे तर 2 बाहेर निघेल, म्हणजेच ही सुद्धा परिमेय संख्या आहे. तर वर्गमुळात 2, तर ही वर्गमुळात 2 ही काय तर अपरिमेय संख्या आहेत, म्हणजेच ऑप्शन ए आपलं बरोबर असेल. दुसरा प्रश्न आहे, त्रिकोणाचे 2 कोन अनुक्रमे 30 अंश व 40 अंश असतील तर तिसऱ्या कोनाचे माप काढा. तर आपल्याला त्रिकोणाचा गुणधर्मावर जायला लागेल. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापाची बेरीज ही का तर 180 अंश असते. तर आपल्याला इथे 2 कोन दिलेले आहेत, तर 30 अंश आणि 40 अंश. जर 30 अंश आणि 40 अंश 70 अंश होतात तर तिसऱ्या कोनाचं माप किती असेल तर 110 अंश, कारण की 110 आपण 70 मध्ये मिळवले तर 180 अंश होतात. तर ऑप्शन बी हे आपलं बरोबर असेल, 110 अंश. तिसरी रिकामी जागा आहे, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यकेची लांबी कर्णाच्या लांबीच्या डॅश डॅश असते. तर काटकोन त्रिकोणावर कर्णावर काढलेल्या मध्यकेची लांबी ही काहीतरी नेहमी निम्मी असते. तर ऑप्शन डी हे आपलं बरोबर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न, खालील संख्यांची तुलना करून चौकटीत योग्य ते चिन्ह लिहा. आपल्याला 3/2 आणि बॉक्स दिलेले आहेत आणि 5/7. तर याच्यातलं मोठं कोण आहे ते आपल्याला ठरवायचं आहे आणि योग्य चिन्ह द्यायचे आहे. तर आपण जी संख्या आहे, कुठली संख्या मोठी आहे ते आपण प्रत्यक्ष चेक करून आपण पाहूया. आपण यांच्या तिरकस गुणाकार करूया. 3 × 7 आणि 2 × 5. जर 3 × 7 केल्यावर आपलं उत्तर येईल 7 × 21 आणि 2 × 5 केल्यावर आपलं उत्तर येईल 5 × 10. तर याच्यातली संख्या कुठली मोठी आहे तर 21. तर आपलं जे 3/2 हे मोठं आहे. तर जे ऑप्शन बी आहे ते आपलं बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 2 सोडवा. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, 16/3 ही संख्या दशांश रूपात लिहा. दशांश रूप म्हणजे काय, यांचा भागाकार, म्हणजेच 3ने 16ला भाग द्यायचा. तर आपण त्याला भाग देऊन पाहूया. 3/16. तर 3×5 = 15. 3च्या पुढे 16 येणार नाही तर 15 येतात. 3×5 = 15. तर वरती आला 5 आणि खाली आला 15. तर 16मधून 15 गेला, आपला उरेल 1. आणि 3ने जर एकाला भाग दिला तर भाग जात नाही, त्यासाठी आपण पॉईंट देतो वरती आणि 0 घेतो. त्यानंतर पुन्हा आपण 3च्या पाड्यात 10 येतात का पाहूया. तर 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 आणि 3 × 3 = 9. तर 3 × 3 = 9, आपला 9 येईल खाली. तर वरती येईल 3. त्यानंतर 10मधून 9 गेले तर आपला उरेल 1. त्यानंतर पुन्हा आपण 0 घेऊया. पुन्हा आपण 3 × 3 = 9. तर जी 3ची गाडी आहे ती थांबणार नाहीत, पुढे ती 3 येणार आहेत, कारण की 10ला भाग जाणारच नाही. तर आपलं उत्तर येईल 16/3 बरोबर 5.333. म्हणजेच आपण खाली लिहायचं आहे 5.3 आणि 3च्या डोक्यावर आपण टिंब द्यायचे आहेत, कारण की पुढे 3 हे येणार आहे आपलं उत्तर. तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न होता. तर आपण दुसरा प्रश्न आहे तो सुद्धा आपण पाहूया. सोबतच्या आकृतीवरून मापकोन ABD काढा. तर आपल्याला एक आकृती दिलेली आहे. तर बाह्य कोनाचे माप हे त्यांच्या दुरुस्त आंतरकोनाच्या मापाचे बेरजे इतका असतो. हा आपल्याला गुणधर्म माहिती पाहिजे. तर त्रिकोण ABCचा कोन ABD हा बाह्य कोन आहे. कशावरून तर दुरुस्त आंतरकोनाच्या प्रमेयानुसार. तर आपण लिहूया, आपल्याला कोन ABD काढायचा आहे. तर आपण लिहूया कोन ABD बरोबर 2 कोनांची माप त्यांची बेरीज. तर आपल्याला कोन दिलेले आहेत A 70 अंश आणि C दिलेले आहेत 50 अंश. तर आपण लिहूया कोन A + कोन C.
तर आपल्याला ABD काढायचा आहे, तर तो आपण तसाच ठेवूया. बरोबर ए दिलेले आहेत आपल्याला 70 अंश, तर आपण लिहूया 70 अंश, प्लस सी दिलेले आहेत 50 अंश, तर आपण लिहूया 50 अंश. तर आपण 70 + 50 केले तर आपलं उत्तर येईल 120 अंश. म्हणजेच आपला कोन ABD किती असेल, तर 120 अंश. तर अशा प्रकारे दुसरा प्रश्न असेल. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया. 5 व 3 या दोन्ही संख्यांनी निशेष म्हणजेच आपण पाहूया नंतर भाग जाईल अशी एक संख्या लिहा. निशेष म्हणजे आपल्याला 5 व 3 म्हणजे 5च्या पडात पण येणार अशी संख्या शोधायची आहे आणि 3च्या पडात सुद्धा येईल अशी आपल्याला एक संख्या शोधायची आहे. तर आपण 15 घेऊया. 5च्या पडात 15 येतात, 5 त्रिक 15 आणि 3च्या पाड्यात सुद्धा 15 येतात, 3 5 15. तर अशी आपण संख्या शोधलेली आहे ती म्हणजेच 15. तर अशा प्रकारे आपला तिसरा प्रश्न असेल. प्रश्न क्रमांक 3. संख्या रेषेवर वर्गमुळात 2 ही संख्या दाखवा. तर आपल्याला ही संख्या रेषेवर वर्गमुळात 2 ही संख्या दाखवायची आहे. तर आपण एक संख्या रेषा काढूया. त्यानंतर आपण 1 वर पकडून या संख्यापासून एक लंब काढूया. लंब काढून झाल्यानंतर एक मधलं जे अंतर आहे, 0 आणि 1 मधलं जे अंतर आहे ते आपण कर्कटकमध्ये घेऊ आणि 1 वर पकडून आपण एक लंबावर एक कंस मारू आणि तो कंस आपण 0 वर जॉईंट करू. 0 वर जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला एक त्रिकोण तयार होईल, आपला काटकोन त्रिकोण. तर पुन्हा आपण तेच माप पकडून वरचा जो कंस आहे त्या कंसवर आपण पुन्हा पकडून एक चाप मारू खालपर्यंत. तर जे आपल्याला जो खाली जो कंस आलेला आहे तर तिथे आपण वर्गमुळात 2 ही संख्या आपण दाखवायची आहेत म्हणजे लिहायची आहेत. अशा प्रकारे आपली जी संख्या रेषावर वर्गमुळात 2 ही संख्या आपल्याला दाखवायला सांगितलेली ती अशा प्रकारे असेल. दुसरा प्रश्न आहे. काटकोन त्रिकोणाच्या 2 लघुकोनाची मापे y व 2y आहेत. तर त्या 2 कोनांची मापे काढा. आपल्याला मापे दिलेले आहेत y व 2y आणि त्यावरून आपल्याला 2 कोनांची माप काढायची आहे. आपल्याला एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे लघुकोन. तर काटकोन त्रिकोणामध्ये लघुकोनाची मापांची बेरीज ही काय तर 90 अंश असते. 90 अंश आणि उरलेल्या 2 कोनाची मापाची बेरीज ही 90 अंश असेल. तर आपण लिहूया काटकोन त्रिकोणात लघुकोनाची बेरीज ही काय तर 90 अंश असते म्हणून बरोबर 90 अंश. तर आपल्याला 2 कोन दिलेले आहेत तर ते आपण लिहूया y + 2y बरोबर 90 अंश. त्यानंतर y + 2y केल्यावर आपलं येईल 3y बरोबर 90 अंश आपले तसेच राहील. तर y बाहेर निघेल बरोबर 90/3 म्हणजेच 90/3 होईल. जर 90ने आपण 3ने जर आपण 90ला भाग दिला तर आपलं उत्तर येईल y बरोबर 30. हा पहिल्या कोणाचं माप आपण काढलेलं आहे 30. त्यानंतर आपण दुसऱ्या कोणाचं माप काढूया 2y बरोबर 2 गुणिले y ची किंमत आपण काढलेली आहे 30 ती आपण ठेवूया 30. तर आपलं होईल 2y बरोबर 2 गुणिले 30. तर 30 गुणिले 2 60. तर पहिल्या कोणाचं माप आहे 30 आणि 60. तर आपण खाली लिहूया त्या लघुकोनाची मापे 30 अंश व 60 अंश आहे. तर अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न होता. तर त्यानंतर आपण तिसरा प्रश्न सुद्धा पाहून घेऊया. आकृतीत रेषा L समांतर रेषा M असून रेषा N ही त्यांची छेदिका आहेत. आपल्याला एक आकृती दिलेली आहे. तर रेषा L व रेषा M ही समांतर 2 रेषा आहेत आणि त्यांना छेदणारे एक रेषा N आहे. त्याच्या खाली आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर ते आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे त्याच्यातला मापकोन A बरोबर 40 अंश असेल तर मापकोन B किती? तर 2 समांतर रेषा L व रेषा M त्यांना छेदणारी रेषा N. आपल्याला A चं माप दिलेलं आहे 40 अंश तर B चं माप सुद्धा 40 अंश असेल कारण ते संगत कोन आहेत. संगत कोन. तर आपण लिहूया कोन A बरोबर कोन B बरोबर संगत कोन आहे ते. परंतु मापकोन A बरोबर 40 अंश आपल्याला दिलेले आहेत म्हणून
मापकोन बी सुद्धा किती असेल 40 अंश. तर आपण त्याच्यातला दुसरा प्रश्न पाहूया. मापकोन बी व मापकोन सी कोण प्रकारच्या कोनांची जोडी आहे ते लिहा. तर आपण आकृतीमध्ये पाहूया कोन बी आणि कोन सी. तर आपल्याला दिसतोय की उलटा झेड किंवा झेड तयार होतो. तर ही कुठली जोडी आहे तर युग्म कोनाची जोडी आहे. तर आपण लिहूया मापकोन बी बरोबर मापकोन सी हे युग्म कोन आहे. चौथा प्रश्न आहे. त्रिकोण ABC मध्ये आपल्याला एक त्रिकोण दिलेले आहेत ABC. त्याच्यातला आपण पहिला प्रश्न पाहूया. BD हा बाजू AC वरील शिरोलंब आहे तर मापकोन ADB किती? जो आपल्याला BD दिलेला आहे तो AC चा शिरोलंब आहे. लंब म्हणजे काय तर तो 90 मापाचा कोन करतो. तर त्रिकोण ADB किती असेल तर 90 अंश असेल, कारण की तो 90 मापाचा कोन करतो शिरोलंब. तर आपण लिहूया कोन ADB बरोबर 90 अंश असेल. दुसरा प्रश्न आहे. AN ही बाजू BC वर काढलेली मध्यगा आहे. जर BN बरोबर 5 असेल तर BC किती? तर मध्यगा म्हणजे काय? कोनाचा शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे मध्यगा. AN मध्यगा म्हणजे BC चे 2 समान भाग करते. आपण AN ही मध्यगा आहेत आणि ती मध्यगा BC चे समान 2 भाग करते. जर BN बरोबर 5 आपल्याला दिलेले आहेत तर NC सुद्धा 5 असेल. तर आपल्याला BC पूर्ण रेषेचं माप काढायला सांगितलेले आहेत. जर BN ही 5 असेल तर त्याचे BC काय तर दुप्पट असेल. तर आपण लिहूया BC बरोबर 2 गुणिले BN. BC आपल्याला काढायचे आहेत तो घेतला आधी. त्यानंतर BN ही काय तर BC ची दुप्पट, तर 2 घेतले आपण गुणिले BN आपल्याला 5 दिलेले आहेत ते आपण घेतले, म्हणजे त्याची अर्धी रेषा अर्धी बाजू. तर आपण लिहूया BC बरोबर 2 गुणिले BN बरोबर 2 आपले तसेच राहील गुणाकार BN ची आपल्याला किंमत दिलेली आहे 5. तर यांचा गुणाकार 5 दुने 10. तर आपलं BC बरोबर 10 हे उत्तर येईल. तर अशा प्रकारे आपण जी 16व्या दिवसाची चाचणी क्रमांक 1 ही आपली पूर्णपणे सोडून झालेली आहेत. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करून आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक फॉर वॉचिंग दिस इज व्हिडिओ.